गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळिंबा फासल्याची घटना कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील जैतापूर रोडवरील माऊली कन्या आश्रमात मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। दादासाहेब पुंडलिक अकोलकर वय 68 असे आरोपी महाराजाचे नाव आहे। अकोलकर गेल्या 10 वर्षांपासून हतनूर शिवारातील जैतापूर रोडवरील गट क्रमांक 131 मध्ये माऊली वारकरी शिक्षण कन्या आश्रम चालवतो। धार्मिक शिक्षणाच्या उद्देशाने जिल्ह्यासह अनेक भागातून या वारकरी शिक्षण कन्या आश्रमात 10 ते 17 वर्ष वयाच्या सुमारे 16 ते 18 मुली वास्तव्यास आहे। दररोज दादासाहेब अकोलकर हा महाराज या मुलींना गीतापाठ, सायंकाळी हरिपाठ, टाळ, मृदुंग वाजवणे आदी प्रशिक्षण देत होता। मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी हातपाय दाबायला ये बोलवून या महाराजांनी आश्रमातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मध्यरात्री त्याच्या खोलीमध्ये बळजबरीने लैंगिक अत्याचार केले। एवढ्यावर न थांबता नराधम महाराजाने दुसऱ्या मुलीसोबतही अत्याचार केला। ही गोष्ट कुणाला सांगितले तर तुम्हाला काढून टाकीन अशी धमकी अकोलकर महाराजांनी दिल्याने पीडिता घाबरून राहिल्या। त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने या मुलींनी शाळेतील शिक्षकाच्या फोनवरून ही बाब शुक्रवारी पालकांना सांगितली। यानंतर पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी आरोपी महाराज दादासाहेब अकोलकर याला ताब्यात घेतले। या महाराजाने इतर मुलींवर अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे। कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे।